वंदितो पहिला गणेश देव सर्व कलांचा बाप देवादी देव पंचगंगा नदी तीरावर मतदार गाव किती छान ग्रामदैवत मारुती महादेव मंदिर माळावर आहे वीरदेवाचं बाळू मामाचं ठिकाण श्री मरगारी वीरदेवाचा वरद हस्त माझ्या शिरावर थाप मारून बाळ्या ढोलावर चार बगा दासुद चार बगा दासुद चार बगा दासुद चार बगा दासुद नेतरान पायित नेतरान पायित नेतरान पायित आणि खाली बघा ठेवून या नाही बघा चालणार खाली बघा नाही ठेवून चालणार लहान ताण्या बाळानं लहान ताण्या बाळानं सांगितलं या नेमाडा नेमा बघा परमाना बाळ लागला होता बोलायला आचार दासू दासती त्या जाग्याला स्वतःच्या बाबा या सव्यावनाला ताना जावळा भडकाय लागला होता बोलायला या चौघा जण दासूदासनी स्वतः मात्र एवढ्या टाइमा निघून जावा तुम्ही पंचाळाच्या घर वाड्याला शिर तयार करून घ्या म्हणून
लागला होता सांगायला त्या जाग्याला घेतल्यानंतर बाबा या पुढल्या पण बाजूला बोल बाळाचं ऐकून घेतलं दासुदानी विचारा लागली करायला बाळ नाही खाली ठेवून चालणार त्या जाग्याला असं म्हणून करता विचार मनाचा कंचा करायला जनावर येईल बाळाला खाऊन जायला न पात होईल श्रीरामा त्याला उंच झाड लागलं 7व्या वनाला दिसायला बाळ लागलं होत विचार करायला दासू त्या जाग्याला चौघा दासुदानी विचार मनाचा करायला केल्यानंतर बाबा रे पुढल्या पण बाजूला एवढ्यात कंच प्रकार करायला बाळ घेतला उचलून बाळ घेतला उचलून बाळ घेतला उचलून ताना घेतला उचलून गेली 7व्या वनाला उंच लागलं झाड झाड लागलं दिसायला बांधायला पाहिजे झाड कशाच होत या वटक झाड लागलं झाड लागलं दिसायला सुदाना बाळ उचलून घ्यायला वाट लागली चालायला निघून गेली होती उंच झाडाजवळल्या बाजूला त्या जाग्याला 7व्या वनाला निघून गेल्यानंतर एवढ्या टाइमाला बाळ पाहिजे बांधायला परत झाड कशाचा वटका लागले या दिसायला लागली होती बोलायच्या झाडाला अरे कोण म्हणते हिवराचं झाड आहे कोण म्हणते पिपळाचं झाड आहे असं झाड लागलं होतं दिसायला या चौघा दासुदानी स्वतः मात्र एवढ्या टाइमाला खैराचं झाड आहे त्या जाग्याला उंच झाडाला पाळणा लागली होती तर बांधायला त्या जाग्याला तरी बाबा पाळणा लागली होती बांधायला आल्या बांधलेल्या पळण्याला पाळणा लागली होती तर बांधायला त्याला रेशमाची धुंडी सोन्याचा पाळणा होता त्या जाग्याला नंतर एवढ्या टाइमाला बोलायला लागेली ना सांगायला लागेली परमाने त्याने बांधायला वाट लागली होती चालायला त्या जाग्याला त्याची वाटचाल करीत निघून गेली होती बाबा रे कोणत्या जाग्याला स्वतः या पंचाळाच्या वाड्याला पंचाळाच्या घर वाड्याला जायला लागली होती तर बोलायला
शिर पाहिजे आम्हाला तयार करून द्यायला. बाळाचं बोल घेणं ठेवलं होतं त्या जाग्याला म्हणून करता लागली होती बोलायला. बोलत असताना एवढ्या टायमाला बाळाचं शिर त्याने तयार करायला चंदनाच्या लाकडात लागली होती तर कुऱ्हाड्या मारायला. बालक कुऱ्हाड्या मारून रक्ताचा टिळा लागली होती तर लिहायला. रक्ताचा टिळा लिहायला राजा म्हणण्याप्रमाणे एवढ्या तरी टायमाला रक्ताचा टिळा लिहायला आणि शिर हातामध्ये घ्यायला वाट लागली होती तर चालायला. गेली होती बाबा रे कोणच्या तरी जाग्याला दुराई तसा नगरी दुरात बघाया नगरी आनंद झाला जीवाला या राजाच्या मनाला. बाळाचा उदय करून उदय आदित्य करून शिरा हातामध्ये घ्यायला वाट लागली चालायला. वाटचाल करीत निघून गेली होती राजाच्या घरवाड्याला. स्वतः बाबा या दुराई नगरी या राजा दुराईच्या वाड्याला चौघदा सुद्धा निघून गेल्यानंतर उडकांचा बाबा रे प्रकार तुमच्या म्हणण्याप्रमाणे बाळाचा वधा मी केला निघून आलो तुमच्या राजवाड्याला. असं लागले होते बोलायला त्या जाग्याला. बाबा एवढ्या टायमाला आनंद आनंद झाला जीवाला त्या राजाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने लागला होता इस्त्री घ्यायला त्या जाग्याला. ठरलेला इनाम बाबा चौघादा सुद्धा घ्यायला दिल्यानंतर पुढे प्रकार शेरकांचा घडायला. कोण म्हणतंय शिरी दिली कोण म्हणतंय इनाम दिलं त्या जाग्याला. पुढे आपण ह्या बाजूला लागलं होतं ते विचार करायला आणि विचार केल्यानंतर त्या जाग्याला प्रकार कंचा रे घडायला. नित्याच्या नेमाला हृदयाच्या रोदाला नित्याच्या नेमाला हृदयाच्या रोदाला.
इनाम दिल्यानंतर नीतीच्या नियमाला रोजच्या रोजाला प्रकार घडलं होतं बाबा रे पुढल्या पहा बाजूला वरचा इंद्र देव भोळा शंकर आणि पार्वता नीतीच्या नियमाला रोजच्या रोजाला मानव खंडाला यायची त्या जाग्याला हे सुंदर ना मांडायला या सुंदर ना माने बघा गावाला मी आलो पहिल्या गावाला मैदानाच्या जाग्याला या मैदानाच्या जाग्याला मैदानाच्या जाग्याला या मैदानाच्या जाग्याला जाबल हा बिंबाड्या तू थाप मारी डोलाला